नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड आणि आपण पाहतात यश अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, MST-CET 2024 ची तयारी आपली सुरू आहे असं गृहीत धरायला काही हरकत नाही. आणि यश अकॅडमी नेहमीच जे विद्यार्थी MST-CET, JEE मेन आणि नीट UG या परीक्षेला बसतायत त्यांची चांगली तयारी व्हावी, चांगला स्कोर व्हावा या दृष्टिकोनातून नेहमी चांगले चांगले व्हिडिओज हे अपलोड करत असते. त्यापैकी आता हा पहिला व्हिडिओ आहे की ज्यामध्ये केमिस्ट्रीचे 50 MCQs आहेत आणि या 50 MCQ ची डिफिकल्टी लेवल ही नीट आणि JEE मेन या एक्झामिनेशनला जशा पद्धतीने विचारले जातात तशा पद्धतीची डिफिकल्टी लेवल ही या प्रश्नांचे आहे. कारण MST-CET या परीक्षेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळे मुलांची चांगली तयारी व्हावी यासाठी डिफिकल्टी लेवल मेंटेन करून हा पहिला सेट MST-CET 2024 च्या विद्यार्थ्यांसाठी, त्याचबरोबर एंट्रन्स एक्झामिनेशन जी JEE असेल, नीट असेल या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आता आपण यामध्ये जे काही प्रश्न असणारे आहेत ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. कमी वेळेमध्ये कसे सोडवता येतील त्याचा सरावही तुमचा या माध्यमातून होईल असं मला वाटतंय. सॉलिड स्टेट मधून आहे. The number of body-centered unit cell in all 14 types of Bravais lattices is. तुम्हाला ऑप्शन दिलेत A2, B3, C4, D5. म्हणजे तुम्हाला माहित आहे की एकूण जे काही 14 ब्रेवाइस लॅटाइस असणार आहेत त्यामध्ये 7 क्रिस्टल सिस्टीम असणार आहेत. मग त्यामध्ये असे कोणते आहेत की ज्यामध्ये फक्त बॉडी सेंटर्ड युनिट सेल तुम्हाला पाहायला मिळतो? तर इथं जर पाहिलं आपण तर एकूण 3 आहेत. क्युबिक क्रिस्टल सिस्टीम आहे, ऑर्थोरॉम्बिक आहे आणि टेट्रागॉनल. त्यामुळे करेक्ट आन्सर याचं काय असणार आहे पहा, B3. हाही सॉलिड स्टेट मधून आहे. Which among the following impurity atoms occupy interstitial space in stainless steel? Options A iron, B copper, C zinc, D carbon. तुम्हाला सोडवता येते का बघा पटकन, याचं उत्तर काय सांगता येते का? कारण यामध्ये महत्वाचं काय, इंटरस्टिशियल स्पेस आणि स्टेनलेस स्टील हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ही जर डायग्राम पाहिली आपली तर तुमच्या लक्षामध्ये येईल की कार्बन जो असणार आहे इट इज अ इम्प्युरिटी, इट ऑक्युपाइज द इंटरस्टिशियल साइट्स इन स्पेस किंवा लॅटाइस स्पेस मध्ये आपण म्हणूया. त्यामुळे इथं ऑप्शन करेक्ट कोणता असणार आहे? आन्सर डी, कार्बन. सोल्युशन मधून हा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग शोज निगेटिव्ह डेविएशन फ्रॉम राउल्स लॉ? ऑप्शन्स A benzene and ethyl alcohol, B toluene and benzene, C chloroform and acetone, D benzene and carbon tetrachloride. तर यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह राउल्स लॉ आणि निगेटिव्ह डेव्हिएशन नेमकं केव्हा होतं हे तुम्हाला माहित पाहिजे. तर ज्यावेळी स्ट्रॉंग इंटरॅक्शन बिटवीन सॉल्व्हंट अँड सोल्यूट असेल की विच इज ग्रेटर दॅन द सोल्यूट सोल्यूट अँड सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन, त्यामुळं जे सोल्युशन तयार होणार आहे त्याचं व्हेपर प्रेशर हे कमी होतं. आणि मग केव्हा कमी होतं? जर तिथं हायड्रोजन बॉन्डिंग तयार होत असेल तर. मग दिलेल्या ऑप्शन मध्ये कुठं शक्य आहे? तर सी, क्लोरोफॉर्म अँड ऍसिटोन, इथं हायड्रोजन बॉन्डिंग शक्य होतं. त्यामुळे इट शोज निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम राउल्स लॉ. फ्रॉम सोल्युशन्स मधून आहे. वॅन ऑफ फॅक्टर फॉर 0.1 मोलार MgNO3 twice solution is 2.74. The degree of dissociation is, हे न्यूमरिकल आहे, व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत. वॅन ऑफ फॅक्टर म्हणजे आय हा कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला मॅग्नेशियम नायट्रेटचं डिसोसिएशन माहित पाहिजे, किती आयन्स मिळत आहेत ती संख्या माहित पाहिजे आणि त्यासाठी हा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल. अल्फा इज इक्वल टू I × I - 1
डिवायडेड बाय n मायनस 1. म्हणजे इथं I हा फॅक्टर जो असणार आहे तो व्हॅन्ट ऑफ फॅक्टर फॉर 0.1 तुम्हाला दिलेला आहे, 2.74 दिलेला आहे. n तुम्हाला डिसोसिएशन काढावं लागेल, ती संख्या 3 येईल. हे सबस्टिट्यूट केलं तर तुम्हाला आन्सर याचं येईल 87. बी करेक्ट आन्सर असणार आहे, बी ऑप्शन. बेसिक कन्सेप्ट्स ऑफ सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. इथं ऑप्शन मध्ये ए 10 लिटर इज इक्वल टू 1 dm क्यूब, बी 1 लिटर इज इक्वल टू 1 dm क्यूब, सी 1 लिटर इज इक्वल टू 10 dm क्यूब, डी 1 लिटर इज इक्वल टू 1 cm क्यूब. कुठलं करेक्ट आन्सर आहे पहा यामध्ये, सांगता येईल का? रिलेशन तुम्हाला माहित पाहिजे, कारण न्यूमरिकल सोडवताना याचा उपयोग होतो. आन्सर बी 1 लिटर इज इक्वल टू 1 dm क्यूब, दिस इज द करेक्ट. पुन्हा न्यूमरिकल आहे आयोनिक इक्विलिब्रियम मधून. A buffer solution is prepared by mixing 0.1 molar weak base BOH and 0.2 molar of its salt BA. What is the pOH of the solution if pKb of BOH is 4.7? इथं ऑप्शन्स दिलेले आहेत, परंतु न्यूमरिकल सोडवताना तुम्हाला ह्या डेटावरनं फॉर्म्युला कोणता वापरता यायला पाहिजे, तर pOH इज इक्वल टू pKb प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. इथं सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत. म्हणजे pKb दिलेला आहे, सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन आहे, बेसचं कॉन्सन्ट्रेशन आहे, या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर याचं उत्तर येणार आहे ते 5. त्यामुळे करेक्ट आन्सर ए 5. From ion equilibria, the correct relationship between molar solubility and solubility product of MgC2O4 is. आता इथं ऑप्शन्स जे आहेत, असे काही प्रश्न असतात की ऑप्शन्स कडे न जाता ऍक्च्युअली तुम्हाला ते पटकन त्या दिलेल्या डेटाहून त्या स्टेप मधून तुम्हाला सांगता यायला पाहिजे. म्हणजे MgC2O4 चं डिसोसिएशन तुम्हाला सांगता यायला पाहिजे. Mg2 प्लस आयन प्लस C2O4 2 मायनस, म्हणजे प्रत्येक आयनची संख्या एक एकच असणार आहे. आणि त्यामुळं जो फॉर्म्युला इथं वापरात येणारा आहे, जे दोन्हीचे रिलेशन सोल्युबिलिटी प्रॉडक्ट अँड सोल्युबिलिटी, तो काय असणार आहे सांगा? ऑप्शन कुठला असेल? ए KSP इज इक्वल टू S². बरोबर. स्ट्रक्चर ऑफ ॲटम. द नंबर ऑफ रेडियल नोड्स in 3s and 2p orbitals respectively are. ऑप्शन दिलेले आहेत. ए मध्ये 2 and 0 म्हटलंय, बी 1 and 2, सी 0 and 2, डी 2 and 1. पण इथं देखील तुम्हाला रेडियल नोड्स म्हणजे काय आणि ते कॅल्क्युलेट करण्यासाठी जो फॉर्म्युला वापरतो तो कोणता? तर द स्पेरिकल surface around the nucleus where the probability of finding the electron is 0 called a radial node, and which is calculated by using the formula n minus L, that is the azimuthal quantum number, minus 1. n म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर, मायनस L azimuthal quantum number, minus 1. म्हणजे 3s मध्ये जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर n ची व्हॅल्यू 3 आली आणि L ची व्हॅल्यू काय असणार आहे? s ऑर्बिटल असल्यामुळे L इज इक्वल टू 0. बरोबर आहे. म्हणजे इथं काय येणार आहे? 3 मायनस 1 म्हणजे 2 येणार आहे. आणि 2p चा विचार जर केला तर n ची व्हॅल्यू 2 आली आणि p ऑर्बिटल असेल त्यावेळी अझिमुथल क्वांटम नंबरची व्हॅल्यू काय असणार आहे? 1. त्यामुळे n म्हणजे 2 मायनस 1 मायनस 1 म्हणजे इथं काय येणार आहे? प्लस मायनस 0 होईल. त्यामुळं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ए 2 and 0. स्टेट्स ऑफ मॅटर. द युनिट ऑफ विस्कॉसिटी इज ए डाइन्स, बी न्यूटन, सी ग्रॅम, डी पॉइस. काय असणार आहे बघा, सांगा? डी, that is the Poise. From chemical thermodynamics, which of the following reaction is not endothermic? आता इथं त्यांनी म्हटलंय नॉट एंडोथर्मिक, म्हणजे रिॲक्शन तुम्हाला अशी शोधावी लागेल की जी एक्झोथर्मिक रिॲक्शन असणारी आहे. मग ए मध्ये त्यांनी म्हटलंय डिझॉल्युशन ऑफ अमोनियम क्लोराइड इन वॉटर, तर ही एक्झोथर्मिक रिॲक्शन नाही. बी I2 gases in state gives 2I in gaseous state. C H2O solid gives H2O liquid.
या वरच्या तिन्ही रिॲक्शन्स अशा आहेत की ज्या एंडोथर्मिक आहेत. आणि डी इज अ कंबशन ऑफ कार्बन, दॅट इज द, ही जी कंबशन रिॲक्शन असणारी आहे ती रिॲक्शन मात्र एक्झोथर्मिक नेहमी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे? डी, म्हणजे कार्बन प्लस O2 गिव्ह CO2. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आयडेंटिफाय द करेक्ट स्ट्रक्चर ऑफ लॅक्टिक ऍसिड. म्हणजे साधे प्रश्न असतात, परंतु लॅक्टिक ऍसिड म्हटलं की स्ट्रक्चर सांगताना मात्र अडचण होऊ शकते, ओळखताना अडचण होऊ शकते. ही 3 आणि 4 ऑप्शन्स, ही चारही ऑप्शन जर पाहिली तर पहिल्यांदा CH3CH2COH दिलंय, CH3CHOH आहे, CH3CH डबल बॉन्ड CHCOH आहे, CH2 डबल बॉन्ड CHCOH आहे. कारण लॅक्टिक ऍसिड म्हटलं की ऍसिड तुमच्या डोक्यामध्ये येईल, परंतु बी ऑप्शन असा आहे CH3CHOH, म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप पण त्याच्यामध्ये आहे. आणि त्यामुळं करेक्ट आन्सर ऑप्शन कुठला असणार आहे? करेक्ट आन्सर बी, CH3CHOH. क्वेश्चन फ्रॉम केमिकल बॉन्डिंग. बघा हा प्रश्न खूप छान आहे. हाऊ मेनी ऑफ द फॉलोइंग स्पेसीज एक्झिबिट्स डायमॅग्नेटिक बिहेवियर. तुम्हाला काही स्पेसीज दिलेले आहेत. C2 आहे, CO प्लस आहे, CN मायनस आहे, O2 मायनस आहे, O2 मायनस आहे, सुपर ऑक्साइड. ऑप्शन दिलेले आहेत A1, B2, C3, D4. किती असणार आहेत? दिलेले 5 आहेत. 5 पैकी असे किती आहेत की विच शोज डायमॅग्नेटिक बिहेवियर, म्हणजे त्यामधले मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम जर तुम्ही प्रत्येकाची विचारात घेतले तर पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असायला पाहिजेत. मग असे कोणते असणार आहेत? यासाठी तुम्हाला ही डायग्राम माहित पाहिजे. 14 मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम कुणासाठी वापरायचे आहे? तर ज्यामध्ये एकूण इलेक्ट्रॉनची संख्या 14 आणि त्यापेक्षा कमी, त्यासाठी ही डायग्राम वापरायची आहे. त्यावरून तुम्ही जर कॅल्क्युलेट करत गेला तर तुम्हाला पेअर्ड इलेक्ट्रॉन का अनपेअर्ड दिसत आहेत, त्यावरून तुम्ही मॅग्नेटिक का डायमॅग्नेटिक बिहेवियर सांगू शकता. किंवा 14 पेक्षा जास्त, म्हणजे 15 आणि 15 पेक्षा जास्त असेल तर ही डायग्राम, मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम तुम्ही ही विचारात घेऊ शकता आणि त्यावरून ते पॅरामॅग्नेटिक डायमॅग्नेटिक तुम्हाला सांगता येईल. तर यामध्ये एकूण ज्या स्पेसीज असणारे आहेत त्या 3 आहेत. सी इज द करेक्ट आन्सर, C2, CN मायनस, O2 2 मायनस. क्वेश्चन फ्रॉम इलेक्ट्रोकेमिस्ट्री. आयडेंटिफाय द रिप्रेझेंटेशन ऑफ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. खरं रिप्रेझेंटेशन म्हणजे परफेक्ट तुम्हाला माहित असायला पाहिजे. हे पर्याय जर आपण पाहिले तर या पर्यायामध्ये तुम्हाला निश्चित बघताना गोंधळलेली तुमची अवस्था निर्माण होते. नेमकं काय आहे हे कळतच नाही. म्हणजे इतकं परफेक्शन पाहिजे, माहित असतं, परंतु यातलं नेमकं सिलेक्ट कुठलं करायचं? तर यातलं कुठलं सिलेक्ट तुम्हाला करावं लागेल. पहा, H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर दिलेला आहे. हायड्रोजन आयन गॅसेस स्टेट ॲट 1 atmospheric प्रेशर इज इन कॉन्टॅक्ट विथ प्लॅटिनम. हे सिलेक्ट करताना मात्र तुम्हाला कुठलं करावं लागेल? बी, हे करेक्ट आन्सर याचा असणार आहे. पुन्हा इलेक्ट्रोकेमिस्ट्री. द कंडक्टिव्हिटी ऑफ 0.02 मोलर AgNO3 at 298 Kelvin is 2.428 into 10⁻³ Siemens S सेंटीमीटर इनवर्स. व्हॉट इज द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ AgNO3. म्हणजे न्यूमरिकल सोडवताना फॉर्म्युले तुम्हाला पक्के माहित असायला पाहिजे, तर तुम्ही त्या ऑप्शन कडे जाऊ शकता. मग इथं तुम्हाला फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. मोलर कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू कंडक्टिव्हिटी इंटू 1000 डिवायडेड बाय C, दॅट इज द कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे ह्या दिलेल्या व्हॅल्यू ज्या आहेत के ची आणि सी ची सबस्टिट्यूट केले तर उत्तर याचं येतं 1.214 Cm² मोल इनवर्स. म्हणजे ए करेक्ट आन्सर ऑप्शन असणार आहे. केमिकल कायनेटिक्स. विच इज मिसमॅच्ड अबाउट द मॉलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन. म्हणजे इथं 4 रिॲक्शन दिलेल्या आहेत, त्या रिॲक्शनच्या पुढे त्यांच्या मॉलिक्युलर म्हणजे मॉलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन दिलेले आहे. म्हणजे युनिमॉलिक्युलर, बायमॉलिक्युलर, ट्रायमॉलिक्युलर काय आहे ते. मग ते शोधायचे आहे तुम्हाला, ती रिॲक्शन बघायची आणि त्याच्या पुढे जे दिलेलं आहे ते योग्य आहे की नाही, त्यांची मॉलिक्युलरिटी बरोबर आहे की नाही हे तुम्हाला सांगावं लागेल. तर यामध्ये A, B आणि C पाहिलं तर हे तिन्ही बरोबर असणार आहेत.
चौथा ऑप्शन जर पाहिलं 2NO2 + F2 गिव्स ट्वाइस ऑफ NO2F, ट्राय मॉलिक्युलर म्हटलेला आहे. ऍक्च्युअली ही जी रिॲक्शन आहे ती इट इज अ बाय मॉलिक्युलर. तुम्ही जर पाहिलं टेक्स्टबुक तर तुमच्या लक्षामध्ये ते येईल. म्हणजे डी ऑप्शन हा मिसमॅच होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगेन केमिकल कायनेटिक्स. द हाफ लाईफ ऑफ ए सबस्टन्स इन अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज 15 मिनिट्स. द रेट कॉन्स्टंट इज, म्हणजे के काढायचा आहे, हाफ लाईफ दिलेला आहे, कुठलं रिलेशन वापरावं लागेल? के इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय टी हाफ. हे सबस्टिट्यूट पटकन केलं की मग तुम्ही ऑप्शन कडे जा, कारण इथं तुम्हाला त्या फॉर्म्युल्याशिवाय ऑप्शन कडे जाता येणार नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, तो सराव खूप महत्वाचा आहे. त्यामुळे करेक्ट आन्सर काय असणार आहे पाहायचं, बी 4.62 × 10⁻⁻² मिनिट इनवर्स. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 and 18 which is mismatched about chemical composition. आता असे प्रश्न आहेत की यामध्ये तुमची सगळी तयारी होऊ शकते. पहा, ए जिप्सम, त्याचा केमिकल कॉम्पोजिशन पुढे दिलंय CSO4 ट्वाइस ऑफ H2O, बी बेरिट BaCO3, सी इप्सम MgSO4 7H2O आणि डी गॅलेना PbS. तर इथं केमिकल कॉम्पोजिशन तुम्हाला माहित असायला पाहिजे. तर यामध्ये बी बेरिट असा आहे की बेरियम कार्बोनेट म्हटलंय, त्याचं केमिकल कॉम्पोजिशन आहे बेरियम सल्फेट. म्हणजे मिसमॅच कुठलं होत आहे? बी बेरिट बेरियम कार्बोनेट. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 which among the following has the highest value of electron gain enthalpy. म्हणजे इथं इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी निगेटिव्ह व्हॅल्यू असेल, व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, ती का आहे तुम्हाला माहित आहे. पण यामध्ये सर्वात जास्त निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी कुणाची असणारी आहे, तर ती तुम्हाला माहितच असायला पाहिजे, क्लोरीन. आन्सर बी क्लोरीन. The compound that cannot be formed by xenon is options ZeF2, ZeF3, ZeF4, ZeF6. म्हणजे इथं तुम्हाला झेनॉनची ऑक्सिडेशन स्टेट माहित पाहिजे, +2, +4, +6. त्यामुळे इथं +3 दिसणार नाही. त्यामुळं आन्सर बी ZeF3. The sum of all the coefficients of reactant and product molecules in the equation is. इथं तुम्हाला एक इक्वेशन दिलंय, NH3Cl2 gives NH4Cl(N2) आणि त्याचे कोएफिशियंट दिलेले आहेत. या कोएफिशियंटची बेरीज या दिलेल्या ऑप्शन मध्ये येते, ती कोणती असणारी आहे ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. म्हणजे असे प्रश्न आहेत की ज्यामध्ये चॅलेंज तुमचा आहे, बॅलन्स करताना खूप तुम्हाला विचार करावा लागतो. इथं 8 अमोनिया मॉलिक्यूल विचारात घेतलं तर तुम्हाला ती रिॲक्शन बॅलन्स करायला सोपं जाऊ शकतं. आणि त्यामुळं आन्सर याचा आहे डी 18. अमंग द फॉलोइंग अल्कली मेटल हायड्रॉक्साइड्स द वीकेस्ट बेस इज. ऑप्शन्स ए NaOH, बी RbOH, सी KOH, डी LiOH. म्हणजे हे एलिमेंट जर मेटल पाहिले सगळे तर ग्रुप 1 चे तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्यांची मेटल हायड्रॉक्साइड्स आहेत. म्हणजे ॲज वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम इन फर्स्ट ग्रुप द ॲटॉमिक साइज गोज ऑन इन्क्रीजिंग. त्यामुळे दोन्ही मधला मेटल आणि OH मधला बॉन्ड हा काय होतो, वीक होत जातो. बरोबर आहे. त्यामुळं लगेच तो OH हा फ्री करू शकतो, पण फ्री लवकर कोणामध्ये होणार नाहीये. वीकेस्ट बेस म्हटलंय तर तो कोण असणार आहे, डी LiOH. ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. Which of the following pair of transition metal ions have the same calculated value of magnetic moment? आता ऑप्शन सी दिलेली आहेत बघा, यातलं तुम्हाला कुठलं सोडवता येते का, कुठला असेल करेक्ट. तर यासाठी तुम्हाला काय माहित असायला पाहिजे, स्कॅन्डियम पासून झिंक पर्यंत सिक्वेन्स त्या एलिमेंटचा, त्यांचा ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. 3D1 आहे का 3D2 का 3D4 हे तुम्हाला माहित असेल तर हे पटकन तुम्हाला सांगता येऊ शकतं. म्हणजे तेवढा सराव तुमचा अपेक्षित आहे. आन्सर बी Ti3+ अँड Cu2+. कारण प्रत्येकामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन्स पाहायला मिळत, त्यांचे 1.73 म्हणजे एकच
अनपेड इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट ही सेम आयडेंटिकल इथं पाहायला मिळते. हाऊ मेनी मोल्स ऑफ कार्बन मोनॉक्साइड इज और आर रिक्वायर्ड फॉर द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हेमॅटाइट इनटू मॅग्नेटाइट. आता हे दोन्ही जे ओर असणारे आहेत, हे दोन्ही किंवा मिनरल जे असणारे आहेत ते दोन्ही ही आयर्नचे आहेत. पण हेमॅटाइटचं रूपांतर मॅग्नेटाइट मध्ये करण्यासाठी कार्बन मोनॉक्साईडची संख्या किती लागते? तुम्ही टेक्स्टबुक पाहिलं तर त्यामध्ये ते इक्वेशन दिलेलं आहे. किती लागेल बघा, तर हे इक्वेशन आहे. या इक्वेशन कडे पाहिलं तर कार्बन मोनॉक्साईडचा मोल फक्त एकच लागतो, D1. A process in which the concentrated ore is heated in a current of air is called. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड ओरचं हिटिंग इन करंट ऑफ एअर केलं जातं, त्यावेळेस ती जी प्रोसेस आहे ती स्मेल्टिंग आहे, रोस्टिंग आहे, रिफायनिंग आहे का लेचिंग आहे? कोणती असणार आहे? रोस्टिंग, बी. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मधून आहे. खूप छान प्रश्न आहे पहा. द टोटल नंबर ऑफ N, कॅपिटल N म्हणजे नायट्रोजन, CO दॅट इज द मेटल ऑक्साइड, O बॉन्ड्स इन COEDTA -1 कॉम्प्लेक्स आयन इज. 4, 6, 8, 10 असे ऑप्शन दिलेले आहेत. परंतु हा चॅलेंजिंग प्रश्न आहे, पटकन लक्षामध्ये न येणारा आहे. स्ट्रक्चर तुम्हाला माहित असेल, टेक्स्टबुक मध्ये पहिल्याच कव्हर पेजवर दिलेलं आहे. तर इथं पहा, नायट्रोजन जो असणार आहे, इट फॉर्म एक नायट्रोजन, ईच नायट्रोजन ॲटम फॉर्म्स 4 बॉन्ड्स. नायट्रोजन मेटल ऑक्साइड किंवा मेटल असणार आहे, मेटल आयन आपण म्हणूया, कोबाल्ट आहे इथं, आणि प्रत्येकी 4 बॉन्ड्स दिसत आहेत. 2 नायट्रोजन ॲटम आहे. तुम्ही कसे काउंट केलं तरी प्रत्येक नायट्रोजन ॲटम मेटल कोबाल्ट ला ज्यावेळेस जोडला तो त्यावेळेस तो इतर 4 ला पण जोडला तो, म्हणजे NCOO असे 4 बॉन्ड्स आहेत प्रत्येकी. त्यामुळे एकूण संख्या जी असणार आहे ती किती असणार आहे? 8. सी. पुन्हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मधून आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग वेर्नर्स थेरी इज नॉट ट्रू. म्हणजे अशी काही स्टेटमेंट असतात की तुम्हाला ही लक्षात ठेवणं गरजेचं असतं, त्यामुळे थेरॉटिकल पार्ट हा तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. A, secondary valencies are non-ionizable. B, secondary valencies have directional properties. C, ligands are bound to metal ion by covalent bonds. D, primary valencies are ionizable. मला सांगा यातलं कुठलं आन्सर असणार आहे की जे वेर्नर्स थेरी मध्ये बसत नाहीये? सी, लिगॅंड्स आर बाउंड टू मेटल आयन बाय कोव्हॅलंट बॉन्ड्स. ते कोऑर्डिनेशन बॉन्ड जोडलेले असतात. हॅलोजन डेरिव्हेटिव्स. क्लोरोबेन्झीन रिएक्ट्स विथ मॅग्नेशियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर टू गिव्ह ए कंपाऊंड विच फर्दर रिएक्ट्स विथ अमोनिया टू इल्ड. म्हणजे वाचत तुम्ही हे ॲटम किंवा स्टेम वाचताय. क्लोरोबेन्झीन, बेन्झीनला Cl आला, मॅग्नेशियम म्हणजे बेन्झीन, मॅग्नेशियम Cl आला ड्राय इथर मध्ये, गिव्ह ए कंपाऊंड, हे ॲडक्ट मिळालं, विच फर्दर रिएक्ट्स विथ अमोनिया टू गिव्ह. म्हणजे अमोनिया मधला जो NH एक बॉन्ड असणार आहे तो काय केला जातो, इथं Mg जो असणार आहे तो Mg Br ला जोडला जाईल, म्हणजे Cl ला जोडला जाईल, आणि दुसरा NH2 ला जोडला जाईल. त्यातला एक हायड्रोजन अमोनिया मधला हा बेन्झीनला जोडला जाईल. त्यामुळे फिनॉल तयार होणार नाही, मिथाइल बेन्झीन नाही, ॲनिलीन पण नाही, बेन्झीन इथं तयार केलं जातं. म्हणजे डी ऑप्शन असणार आहे. द करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ हॅलोजन ऍसिड्स इन द फॉलोइंग रिएक्शन इज. तुम्हाला रिएक्शन दिलेले आहे, अल्कोहोल आहे, HX आहे, त्यापासून अल्काइल हॅलाइड आणि वॉटर तयार होतं, आणि ऑप्शन्स दिलेले आहेत. यामध्ये HF, HCl, HBr आणि HI, HF, HCl, HBr आणि HI असं डिक्रीजिंग, असं आपण जर टॉप टू बॉटम पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की ॲटॉमिक साईज, कारण H हा कॉन्स्टंट आहे आणि हॅलोजनची ॲटॉमिक साईज काय होते, वाढत जाते. म्हणजे इथं रिॲक्टिव्हिटीचा विचार जर केला तर HI ची रिॲक्टिव्हिटी ही HBr पेक्षा जास्त असेल, HBr ची HCl पेक्षा आणि HCl ची HF पेक्षा जास्त असणारी आहे. त्यामुळे सी हे करेक्ट आन्सर ऑप्शन असणार आहे. द करेक्ट IUPAC नेम ऑफ द प्रॉडक्ट
formed by the addition of HI to propene in presence of peroxide is 3-idopropene, 2-idopropene, 1-OL, 1-idopropene, 2-idopropene. आता इथं तुमच्या लक्षात येईल की HI आहे आणि तिथं पुढं पेरॉक्साइड म्हटलंय, म्हणजे रिएक्शन इज कॅरिड आउट इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. पण पेरॉक्साइड इफेक्ट हा HBr असेल तरच होतो, अन्यथा नाही. तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर कुठला असणार आहे? डी, 2-आयडोप्रोपेन हा मिळतो. रिडॉक्स रिएक्शन्स मधून आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन. पुन्हा ह्या रिएक्शन 4 बघत जायचं, म्हणजे तेवढा वेळ तुम्हाला द्यावा लागतो. त्यामुळे खूप सराव होणं अपेक्षित आहे. की H2 plus Br2 gives twice of HBr, NaCl plus AgNO3 gives NaNO3 AgCl. ह्या रिएक्शन जर पाहिल्या तर तुमच्या पटकन लक्षामध्ये यायला पाहिजे की NaCl plus AgNO3 ही आयोनिक रिएक्शन आहे, की ज्यामध्ये रिडक्शन ऑक्सिडेशन होताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे आयोनिक रिएक्शन आहे का हे अगोदर बघणं फार गरजेचं आहे. त्याचा सराव करून घ्या. बरोबर आहे. त्यामुळे करेक्ट आन्सर कुठला असेल? सॉरी, इथं डी च्या ऐवजी बी असायला पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ ट्रायहायड्रिक फिनॉल. बघा, साधा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे असं वाटेल, परंतु शोधताना खूप अवघड होतं. ए हायड्रोकिनोन, बी फ्लोरोग्लुसिनॉल, सी पायरोगॅलॉल, डी हायड्रोऑक्सिक्विनॉल. कुठला आहे सांगा बघू. आता हे सोपं तुम्हाला वाटत असेल तर याचा आन्सर काय असेल? ए हायड्रोक्विनोन हे डायहायड्रिक फिनॉल आहे. Which of the following reagent gives the best method of preparation of primary alcohols when reacts with haloalkanes? म्हणजे ही रिएक्शन जी आहे ती अल्कोहोल्स तयार करायची आहे हॅलो अल्केन पासून, परंतु जिथं जे रिएजंट दिलेत मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड, एजीएन, एक्वेस NaOH, एक्वेस KOH, एक्वेस अमोनियम हायड्रॉक्साइड, तर यातला बेस्ट रिएजंट तुम्हाला शोधायचा आहे. आता याची बरीच कारण आहेत, परंतु यातला बेस्ट रिएजंट जो आहे तो मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड, ए ऑप्शन. Among the following ethers, which one will produce methyl alcohol on treatment with hot concentrated HI? आता इथं काय म्हटलंय पहा, among the following ethers, which one will produce methyl alcohol on treatment with hot concentrated HI? हॉट कॉन्सन्ट्रेटेड HI म्हटलं की त्यामध्ये पाणी असतं हे लक्षात घ्या. म्हणजे आणि दुसरं काय म्हटलंय, मिथाइल अल्कोहोल तयार व्हायला पाहिजे. म्हणजे मिथाइल अल्कोहोल तयार व्हायचं असेल, दिलेल्या ऑप्शनकडे जर तुम्ही नीट पाहिलं तर तिथं तुमच्या लक्षात येईल की त्यासाठी तुम्हाला स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकटायन माहित पाहिजे. टर्शरी ब्युटाइल कार्बोकटायन इज अ मोर स्टेबल. मग कुठं तयार होऊ शकतं, तर ए ऑप्शन मध्ये तयार होईल. आणि त्यामुळं ए ऑप्शन हे करेक्ट असणार आहे, कारण तिथं ते SN1 रिएक्शन मेकॅनिझम घडून येते. बरोबर. ए adsorption and colloids. Which of the following equation represents the Friendly's adsorption isotherm? आता ही चारही पर्याय जर पाहिली तर यातलं कुठलं शोधायचं म्हणजे पटकन अवघड जातं. त्यामुळे अशी काही रिलेशन्स ही फिट डोक्यामध्ये तुमच्या असणं गरजेचं आहे. कुठला असेल सांगा बघू. ए x/m इज इक्वल टू k into p raised to 1/n. Aldehydes, ketones and carboxylic acids. Among us the following compounds the weakest acid is. 4 ऑप्शन्स आहेत. ऍसिड म्हटलं की H+ आयन हा लवकर रिलीज व्हायला पाहिजे, म्हणजे O आणि H यामधला बॉन्ड लवकर ब्रेक व्हायला पाहिजे. जर तो लवकर ब्रेक व्हायचा असेल तर ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधली इलेक्ट्रॉन पेअर ही ऑक्सिजन कडे खेचून घेतली पाहिजे, तर H+ लवकर ब्रेक होऊ शकतो. म्हणजे ती इलेक्ट्रॉन पेअर ओढून घेणारा ऍटम किंवा ग्रुप आपल्याला दिसायला पाहिजे. आणि जर तो फ्री होत नसेल तर ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉनची घनता वाढायला पाहिजे, म्हणजे इट बिकम्स डिफिकल्ट टू रिलीज द H+. मग ते इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कुठले आहेत ते माहित पाहिजे. NO2 इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, हायड्रॉक्सी ग्रुप सुद्धा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, आणि इथं बेन्झोइक ऍसिड सेल्फ आहे, आणि इथं पॅरा पोझिशनला OCH3 मिथॉक्सी ग्रुप आहे. इट ऍक्ट्स एज इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप.
त्यामुळे यातलं करेक्ट आन्सर कुठला असणार आहे? डी. त्यामुळे OH बॉन्ड हा तिथं लवकर ब्रेक होत नाही. Which one of the following reaction is called a Rosenmund reduction or reaction? Options: CHO group is reduced to CH2OH group. COH group is converted into COCl group. COH group is reduced to CH2OH group. And COCl group is reduced to CHO group. सांगा बघू काय ऑप्शन, कोणता ऑप्शन करेक्ट असणार आहे? रोझनमन रिडक्शन. डी. COCl group is reduced to CHO group. The compound obtained by the reaction between primary amine and aldehyde is an amide, नायट्रो, इमाइन, नायट्राइट. प्रायमरी अमाइन आणि अल्डिहाइड आहे, लक्षात घ्या. तर सी इमाइन हा इथं तयार केला जातो हायड्रोकार्बन्स मधून. आयडेंटिफाय ए इन द फॉलोइंग रिएक्शन. ए दिलेला आहे, त्यावर NaOH ची रिएक्शन केली इन प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम ऑक्साईड आणि बेन्झीन तयार झालेला आहे. मग ए तुम्हाला ओळखायचा आहे. बेन्झोइक ऍसिड आहे, सोडियम फिनॉक्साइड आहे, सोडियम बेन्झोएट आहे का सोडियम 2 फिनाइल इथॅनोएट आहे? काय असेल बघा? सी सोडियम बेन्झोएट. बरोबर. इन द फॉलोइंग रिएक्शन द रिएजंट युज्ड इज. तुम्हाला ऍसिटिलीन दिलेला आहे, त्यावर हायड्रोजनेशन केलेलं आहे, हायड्रोजन आहे आणि प्रॉडक्ट जो मिळाला आहे तो सिस अल्कीन असं म्हटलेलं आहे, म्हणजे स्पेसिफिकली मेन्शन केलंय. मग यासाठी जो कॅटलिस्ट किंवा जो रिएजंट वापरायचा आहे तो कोणता आहे? PDC, क्विनिलोन, सोडियम इन लिक्विड अमोनिया, हायड्रोजन इन निकेल, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. म्हणजे PDC क्विनोलिन आहे का सोडियम इन लिक्विड अमोनिया आहे का हायड्रोजन इन निकेल आहे का लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आहे? कोणता असेल? ए PDC क्विनोलिन. Which of the following amines form N-nitroso derivative when treated with sodium nitrite and HCl? आता N-nitroso डेरिव्हेटिव्ह तयार व्हायचा असेल तर तुम्हाला पक्क माहित पाहिजे की नायट्रोजन मस्ट बी अटॅच टू हायड्रोजन ॲटम. एका हायड्रोजनला तो जोडलेला असला पाहिजे. मग स्ट्रक्चर शोधा. CH3CH2NH2 C6H5NH2 CH3NH C6H5 आणि शेवटच्या मध्ये हायड्रोजन तर नाही, त्यामुळे सी करेक्ट आन्सर. CH3NH C6H5. Which of the following reagent can be used to distinguish between primary, secondary and tertiary amines? A. Lucas reagent, B. Hinsberg reagent, C. Tollens reagent, D. Dibel H. काय असेल? पटकन सांगा. हिन्सबर्ग reagent. The non-essential amino acid among the following is. यावर एक मी शॉर्ट व्हिडिओ काढलाय, तो बघा. व्हॅलिन, ल्युसीन, लायसिन, ॲलेनिन. करेक्ट आन्सर डी ॲलेनिन. विच इज करेक्ट अबाउट हायड्रोजन बॉन्डिंग इन DNA? DNA मध्ये जे बेसिस असणार आहे त्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग कसं होतं? AATT, AGTG, CGAT का GTAC. म्हणजे इथं जे बेसिस कॉम्प्लिमेंटरी बेसिस कुठं पेअरिंग कसं होतं? तर CG आणि AT. आता किती नंबर्स त्यामध्ये आहेत, किती हायड्रोजन बॉन्ड्स दोघांमध्ये तयार होतात हे पण तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. द पॉलिमर युज्ड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ स्क्वीज बॉटल इज. हे खूप अवघड असतं शोधणं. टिफ्लॉन, हाय डेन्सिटी पॉलिमर, पॉलिस्टिरीन, लो डेन्सिटी पॉलिमर. डी लो डेन्सिटी पॉलिमर. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ लिनियर पॉलिमर? म्हणजे लिनियर आणि ब्रांच पॉलिमर तुम्हाला माहित असायला पाहिजे. PVC, हाय डेन्सिटी पॉलिमर, पॉलिइथिन, मेलामाइन, अमायलोज. कुठलं उत्तर आहे की जे लिनियर नाही, म्हणजे क्रॉसलिंक किंवा ब्रांच असायला पाहिजे? तर मेलामाइन, सी. विच ऑफ द फॉलोइंग इज अ गॅमा आयसोमर ऑफ बेन्झीन हेक्साक्लोराइड? क्लोरोफॉर्म, DDT, लिंडेन, क्लोरोबेन्झीन. सांगा. लिंडेन. Which nanoparticles
act as a highly effective bacterial disinfectants, removing E. coli from water. A. TiO2 nanoparticles, B. silver particle, C. zinc oxide particles, D. gold particles. बघा, अभ्यास झाला असेल तर तुमचा परीक्षा असेल, तयारी झाली असेल. सिल्वर पार्टिकल्स. Chemical thermodynamics, the relationship between enthalpy and internal energy change is परफेक्ट माहित पाहिजे पा. एन्थल्पी आणि इंटरनल एनर्जी चेंज मधला रिलेशन तुम्हाला सांगायचं आहे. हे पाहिल्यानंतर कोणतं तुम्हाला ऑप्शन सांगता येईल बघा. पर्याय कोणता आहे याचा? बी, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. लास्ट वन, हा 50वा प्रश्न आहे. केमिकल थर्मोडायनामिक्स मधून न्यूमरिकल आहे. फॉर वेपोरायझेशन ऑफ वॉटर ॲट 1 बार, delta H is equal to 40.63 kilojoule per mole and delta S is equal to 108.8 joule per Kelvin per mole. At what temperature delta G is equal to 0? फॉर्म्युला कुठला वापरता येईल? हा फॉर्म्युला वापरायचा आहे. डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. डेल्टा जी 0 असेल तर टी इज इक्वल टू डेल्टा एच अपॉन डेल्टा एस ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर याचं उत्तर येतं 373.4 के म्हणजे सी. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, हे निश्चित तुम्हाला उपयोगी पडणारा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण इथून 4 सेट तुमच्यासाठी उपलब्ध होतील. यापूर्वीचे काय आहेत याचा निश्चित तुम्हाला बेनिफिट झालेला असेल, म्हणजे कुठेही अडचण येणार नाही. धन्यवाद.